हमारे यहाँ ऐसा ही होता है. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्राचा बर्थडे करायला जायचं होतं त्यामुळे पडदिवसात जाऊन पहिले दूध घालून आलो. मी सोने आणि डॉक्टर साहेब निघालो आम्ही पाऱ्याकडच्या दिशेनं. जागा मागान मला बघा 80 टाकून 85 स्पीड न आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचलो जिथं बर्थडे करायचं तिथं. आणि जिथं बंद थांबलं होतं तिथं ह्या वाघाचं दर्शन झालं बघा. आणि ह्यो वाघ सगळ्या पोरांच्या मधोमध होता आणि पोरं पण त्याला भेज सोडून त्याचं स्नॅप काढून पाठवून त्याला दगड घालायला लागली. साप सुद्धा मनातल्या मनात म्हणला असेल ह्यांच्यापाशी निघूनच चुकी झाली. सापानं सुद्धा ओळखलं ही पोरं नाही ती छान त्यानं सुद्धा गबाळ गोंडाळ. मग फायनली बर्थडे बॉय आला आणि घेतलं केक कापायला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. फायनली मग केक वगैरे कटिंग झालं सगळं आणि केक खायची वेळ आली तेव्हा केक घेऊन बंदा गायब. गया केक गया. बस खालता उतरा आता खालता उतरा आता वरचा उतरा आता खालता उतरा आता खालता उतरा उतर किती पण एवढा किती उतर की उतर इकडे पडले एवढ्या. कौन है ये लोग? मग सगळ्यांचं फोटो वगैरे काढलं आणि बर्थडे बॉयनं सगळ्यांना आणलं थंड पाजायला. टेस्टिंग सगळ्यांनी पेलं. बर्थडे बॉयला विश केलं सगळ्यांनी आणि सगळेजण तिथनं हल्ली. मला जायचं होतं डॉक्टर सोबत गिरडीला. त्या गाडीत टाकायचं होतं पेट्रोल. जाता जाता गिरडीत थांबून पहिली पाणीपुरी खाल्ली आणि खाऊन झाल्यानं परत गेलो पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकलं आणि धरला घराकडचा रस्ता. चला तर भेटू अशाच एका रगील 4 ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.